सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी मित्रांनो, देशाच्या राजकारणातून महाराष्ट्रामध्ये अतिशय मोठी घडामोड. अखेर अजितदादा यांच्या मृत्यूच्या नंतर सुनेत्रा पवारांनी घेतला सगळ्यात मोठा निर्णय. बड्या नेत्यांची पक्षाच्या महत्त्वाच्या पदावरून हकालपट्टी. ज्यांच्यावरती रोहित पवारांचा दाट संशय होता, रोहित पवार ज्यांच्यावरती प्रचंड संतापायचे, अशा बड्या नेत्यांची अखेर पक्षातून हकालपट्टी. मित्रांनो, नेमकं काय घडले? राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये अजितदादा पवार यांच्या जाण्याच्या नंतर महाराष्ट्रात अजित पवारांची सूत्र अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये अतिशय चांगली हाताळताना सुनेत्राताई पवार यांनी या निर्णयाकडे सगळ्यात मोठं राजकीय पाठबळ दिलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार गट अंतर्गत संघर्षाची ठिणगी पडल्याचे वृत्त समोर आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला पाठवलेल्या एका पत्रामुळे राजकीय खळबळ उडाली आहे. या पत्रात पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना कोणत्याही प्रकारचं स्थान नाही. म्हणजेच या दोन नेत्यांची राष्ट्रवादीच्या पक्षातून हकालपट्टी ही सगळ्यात महत्त्वाची बाब आता समोर येते. ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या पदांचा कोणताही उल्लेख नसल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची सूत्र घेतल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी पत्राद्वारे पटेल तटकरे जोडीला साईडलाईन केले आहे. अशा चर्चा सुरू असतानाच महाराष्ट्राच्या राजकारणात सगळ्यात मोठा राजकीय भूकंप या दोन नावांमुळे झाला आहे. कारण काय नेमकं? मित्रांनो, अजितदादा पवार यांच्या मृत्यूच्या नंतर दुसऱ्या दिवसापासूनच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्ष आपल्या ताब्यात घेण्यासाठी प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे जोडी कामाला लागलेली होती. या दोघांनी काम करत आपल्या हातात कशी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी येईल, पक्ष आपल्या ताब्यात कसा येईल, या दृष्टीनं केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्रव्यवहार केले होते. त्यामुळेच सुनेत्रा पवार आणि संपूर्ण पवार कुटुंबीय दुःखी होतं आणि अखेर आता दुःखातून सावरल्याच्या नंतर या दोन बड्या नेत्यांना कार्याध्यक्ष, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना मात्र सगळ्यात मोठा दणका देत त्यांना त्यांच्या पदाचा कुठेही नामोल्लेख केला नाही. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रफुल्ल पटेल यांच्या नावापुढील पदाचा संदर्भ आणि इतर तांत्रिक बाबीवरून वाद सुरू असतानाच सुनेत्रा पवार या दिल्ली दौऱ्यावर गेल्या आहेत. बुधवारी रात्री सुनेत्रा पवार दिल्लीमध्ये दाखल झाले असतानाच ही सगळ्यात मोठी बाब आता समोर आली आहे. सुनेत्रा पवार आज अमित शहा यांची भेट घेणार असल्याचं समजतं आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये अंतर्गत कलह खूप जोरात असून अजितदादा पवार ज्या दोन नेत्यांवरती नाराज होते, तेच दोन बडे नेते आता सुनेत्रा पवार यांनी साईडलाईन केल्यामुळे आगामी आठवड्यामध्ये या दोन नेत्यांची पक्षाच्या पदावरून देखील हकालपट्टी होऊ शकते, अशी सूत्रांनी माहिती पोहोचवली आहे. मित्रांनो, याला म्हणतात अजितदादा पवारांचे सगळेच नेतृत्व गुण आपल्या अंगात भरभरून घेणाऱ्या सुनेत्रा पवार. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याला हे आवडलेलं आहे. सुनेत्रा पवारांची जी ही सगळ्यात मोठी खेळी पवारांसारखीच, दादांसारखीच आता महाराष्ट्रात गाजते. प्रत्येक कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावरती या कृत्याला पाठिंबा देत सुनेत्रा पवार यांचे हात बळकट केले आहेत. वहिनी, आपण जो निर्णय घेतला आहे तो निर्णय अगदी रास्त आहे. महाराष्ट्रातल्या प्रत्येक राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याला हा निर्णय अपेक्षित होता. दादांना ज्यांनी दुखावले अशा नेत्यांना त्या पदावरती ठेवण्याचा अधिकार नाही आहे. त्या नेत्यांनी दादांना दुखावले, त्या नेत्यांचा इथे कोणत्याही प्रकारचा उल्लेख न केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये आता सगळ्यात मोठी अंतर्गत कुरघोडी पाहायला मिळते. लवकरच या दोन बड्या नेत्यांची हकालपट्टी होईल आणि त्यानंतर मात्र दादांच्या मारेकऱ्यांची चौकशी अगदी चांगल्या प्रकारे सुरू होईल. मित्रांनो, रोहित पवार यांनी ज्या प्रकारे सांगितलं होतं की दोन बडे नेते या VSR कंपनीच्या पाठीमागे आहेत आणि त्यामुळेच चौकशी होत नाहीये, असा थेट त्यांनी दावा केला होता. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात आता पुढील काही दिवसामध्ये महाराष्ट्राला बघायला मिळेल की सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांची त्यांच्या पदावरून झालेली हकालपट्टी आणि महाराष्ट्रामध्ये सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये झालेली उलाढाल ही मात्र सर्वसामान्य कार्यकर्त्यांना खूप आवडणारी असेल, हेच महाराष्ट्र म्हणतोय. त्यामुळे सुनेत्रा पवार आता पुढील काही दिवसात कोणता निर्णय घेतात याकडे महाराष्ट्राचं लक्ष आहे. मित्रांनो, याबद्दल आपण आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा. सुनेत्रा पवार यांनी घेतलेला मोठा निर्णय
आपण या मताशी सहमत आहात का? नक्कीच यावरती आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.